तर नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पालघर पोलीस भरतीचा 2023चा पेपर. ठीक आहे, 2023 म्हणजे मागच्या वर्षी झालेला पालघर जिल्ह्याचा पेपर. काही उदाहरणं यातील पाहणार आहोत. ठीक आहे, तर पहिलं उदाहरण बघा. सायकलच्या चाकाची त्रिज्या 35 असून त्या चाकाने 200 फेरे केले तर त्या चाकाने किती अंतर कापले. म्हणजे एक सायकलचं चाक आहे, ठीक आहे, याची त्रिज्या 35 आहे. ठीक आहे, म्हणजे आता याचा अर्थ हा आहे की आपल्याला काय काढायचा याचा परीघ. काय काढायचा आहे? परीघ. म्हणजे ही जर आपण तोडलं, ही जर असं सरळ केलं तर ही किती अंतर होणार आहे. कारण हे चाक असं फिरणार आहे ना, असं फिरणार आहे. त्याचे किती फेरे केली त्याने? 200 फेरे केली. किती फेरे केले? 200 फेरे केले. तर त्याने किती अंतर कापले? मग ती तर मीटरमध्ये दिलेलं आहे आणि हे 35 सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. सेंटीमीटर त्रिज्या. आता बघू, सर्वात पहिले काय करायचं, त्याचा परीघ. म्हणजे परीघ म्हणजे काय? ही जी दिसते ना तुम्हाला, ही याला म्हणतात परीघ, लांबी. याची जी लांबी असते ना, या लांबीला म्हणतात परीघ. ठीक आहे, मग बघू, परीघाचं सूत्र आहे 2 पाय आणि आर. आर म्हणजे त्रिज्या. 2 गुणेला पायची किंमत 22/7 गुणेला आरची किंमत आहे 35. आर म्हणजे त्रिज्या, ही त्रिज्या 35. ठीक आहे, 35. आता 7 5 35 याचा गुणाकार करायचा. 22 पंच 110. 110 दुने 220. बघा, 22 पंच 110. 110 दुने 200, 220. हे झालं परीघ. हे काय झालं? आणि परीघ काय झालं? सेंटीमीटरमध्ये. कारण हे आपलं एकक जे आहे ना, हे सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे हे सुद्धा सेंटीमीटरमध्ये येईल. आता बघा, हे झालं एक फेरा. हे काय झालं? एक फेरा. आता आपल्याला किती फेरे करायचे आहे? 200 फेरे. म्हणजे काय करायला लागलं आपल्याला? 220 गुणिले 200. आता गुणाकार करताना सरळ सरळ काय करायचा? 1 2 3 1 2 3 शून्य ठेवून द्यायचे. आणि आता 22 दुने 44. आता हे झालं सेंटीमीटर. कारण आपल्याला सेंटीमीटरमध्ये उत्तर विचारलेलं नाही, आपल्याला मीटरमध्ये उत्तर विचारलेलं. मग आता सेंटीमीटरचं मीटर करताना याला 100 भागायचं. त्यातच काय होते? मीटर होते. बघा, 440. बघा, काय केलं आपण? कधी एक काम करायचं, चाकाने किती अंतर कापले तर चाकाचा परीघच काढायचा. ठीक आहे, किती अंतर कापले, किती अंतर जाईल. ठीक आहे, वर्तुळाची त्रिज्या दिलेली आहे. वर्तुळ म्हणजे चाक समजा. ठीक आहे, चाकाची त्रिज्या दिलेली आहे. त्याने किती अंतर कापलं, चाक म्हणजेच वर्तुळ, म्हणून वर्तुळाचा काय आपला आपण परीघ काढला. हा जो असतो ना, याला परीघ असे म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे. बघा, पुढचं उदाहरण बघा. एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. त्यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर गायी व गुराखी यांची संख्या काढा. इथे दिलेल्या ऑप्शनमध्ये. ठीक आहे, आता गायी आणि गुराखी संख्या काढायची. म्हणजे पहिले गायी येईल, नंतर गुराखी येईल. ठीक आहे, आता गायीसाठी आपण घेऊ X आणि गुराखीसाठी घेऊ आपण Y. बघा, गायी आणि गुराखी. आता गायीचे पाय किती असतात? 4. म्हणून किती झाले? 4X अधिक माणसाचे पाय किती असतात? 2. गुराखी म्हणजे माणूस. 2Y बरोबर किती आहे त्यांचे? 98. आता त्याच्यात डोके किती? प्रत्येकाला एकच डोकं असते, तो गाय असो की माणूस असो. ठीक आहे, म्हणून मग गायीचं डोकं X अधिक माणसाचं डोकं Y बरोबर किती? 26. आता हे सोडवायचं, याची किंमत काढायची, सोडवायचं. Xची आणि Yची किंमत म्हणजेच Xची किंमत म्हणजे गायीची किंमत, गुराखी म्हणजे Yची किंमत. मग आता पहिले आपण Xची किंवा Yची किंमत काढू. आता पहिले हे दोन्ही सारखे करून घ्यायचे आपल्याला. दोन्ही सारखे करण्यासाठी काय करायला लागेल? याला 2 न गुणा लागेल, तेव्हाच हा 2Y होईल. याला जर आपण 2 न गुणलं तरच हा 2Y होईल. म्हणजे याला गुणेला किती? 2 करायचं. आणि याला गुणेला हा 2Yच ठेवायचा आपल्याला, म्हणून याला गुणेला 1 करायचं. पण एक लक्षात घ्यायचं, 1 न ह्या सगळ्यांना गुणायचं आणि 2 न ह्या सगळ्यांना गुणायचं. ठीक आहे, बघू मग आपण करू. ठीक आहे, बघा, 4X
अधिक 2y बरोबर 98. याच्यात काहीच फरक पडणार नाही, पण याच्यामध्ये फरक पडेल बघा. 2x अधिक 2y बरोबर 26 दुने 12 2 हातचा 1 52. ठीक आहे, 52. आता हे इक्वेशन सोडवायचं. आता या दोघांची वजाबाकी होती नाही, बेरीज होती. मग आपल्याला बेरीज नाही पाहिजे. हे दोघं जण कोणाला तरी एकाची किंमत आपल्याला कळायची आहे, म्हणून कोणाला तरी एकाला आपल्याला हे करावं लागेल. आता हे दोघं जण सारखे आहे, म्हणून आता काय करायचं, चिन्ह बदलायचे. याचे खालच्याचे, याचं वजा, याचं वजा, याचं वजा. चिन्ह एकाचं बदलायचं नाही, सगळ्याचे बदलायचे. याला काप द्यायचा, हे कटले, कारण हे प्लस झालं आणि हे आता मायनस झालं. आता हे चिन्ह याचं आहे. 4तून 2 गेले 2x आणि याची वजाबाकी दिली 98 मधून 2. 8तून 2 गेले 6 राहिले आणि 9तून 5 गेले 4 राहिले 46. आता x सहगुणक आहे 2, म्हणून x बरोबर 46 भागिले हे 2. 2 दुने 4, 2 त्रिक 6, किती आले 23. 23 कोण आले आपली किंमत, x ची किंमत. x कोण आहे, गाई आहे. x कुठं आहे, कोण आहे, गाई आहे. मग बघा ऑप्शन मध्ये झालं क्लिक. काही गरज नाही पुढचं करायची, कारण पहिले गायीची संख्या विचारलेली आहे की नाही, म्हणून हे 23 गायीची संख्या आलेली आहे आणि 23 कुठं आहे, गायीची संख्या इथंच आहे फक्त. त्यामुळे उत्तर हेच, पुढचं गणित करायची गरज नाही. जर तुम्हाला गुरखी काढायची असेल तर तुम्हाला ही जी किंमत आहे x ची आलेली 23, ही तुम्हाला इथं ठेवता येईल. बघा इथं जर तुम्ही 23 ठेवले, 23 मधून 26 गेले, किती राहिले 3. सॉरी, 26 मधून 23 गेले 3 राहिले. आता तसंही ऑप्शन मध्ये जर बघितलं तर हे दोन ऑप्शन तसेच कॅन्सल होतात. कारण काय, कारण काय विचारलं, गायी. आता 3 गायी 23 गुरा घेऊ शकते काय, 3 गायी आणि 23 गुरा घेऊ शकणार नाही, कारण 3 गायासाठी आपण 23 जण चारायला जाणार नाही. ठीक आहे, आणि इथं पण बघा 6 गायी आणि 20 जण त्याला चारायला जाईल नाही जाणार. म्हणून या दोनपैकी ऑप्शन असते, ऑप्शन राहणार, कारण जास्त गायी जास्त असतात. एक कॉमन गोष्ट आहे. बघा 23 उत्तर आलं, गायी 23 आल्या, म्हणजे हेच त्याचं काय आहे, उत्तर आहे. बघा पुढचं गणित बघा. एका चौरसाकृती शेतीची बाजू, एक चौरसाकृती शेत आहे. बघा इकडे शेत काढतो तुम्हाला. ही चौरसाकृती काय आहे, शेत आहे. ठीक आहे, याची बाजू किती आहे, 300. चौरसाच्या चारही बाजू सारख्या असतात, म्हणून हे पण 300 असेल, ही पण 300 असेल आणि ही पण 300 असेल मीटरमध्ये. ठीक आहे, मीटरमध्ये, हे मीटर आहे, हे लक्षात ठेवायचं. मीटर आहे की सेंटीमीटर आहे हे लक्षात ठेवायचं. आणि उत्तर कशात विचारलं आहे ते पण लक्षात ठेवायचं. बघा 300 मीटर त्याची बाजू आहे, तर 1.25 म्हणजे ₹1.25 आहे. 1.25 प्रति चौरस मीटर दराने शेती सपाट करायची आहे. काय करायची आहे, शेती काय करायची आहे, सपाट करायची आहे. तर त्याला किती खर्च येईल. मग शेती सपाट करायची आहे म्हणजे याचा अर्थ हा आहे, हे जे क्षेत्रफळ आहे याचं काय करायचं, आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. काय करायचं आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे. मग क्षेत्रफळचं सूत्र काय आहे, तर चौरसाचं क्षेत्रफळ सूत्र आहे बाजूचा वर्ग, म्हणजे बाजू गुणिले बाजू. म्हणजे आता बघा हे झालं क्षेत्रफळ, 300 गुणिले 300, हे झालं चौरसाचे क्षेत्रफळ. आता हे झालं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ जेवढं असलं, ठीक आहे, त्याला गुणिले खर्च. हे क्षेत्रफळ आलं ना, त्याला गुणिले किती, प्रति चौरस मीटर. म्हणजे प्रति म्हणजे एका प्रति चौरस मीटरला, एका याला 1.25 खर्च येते, म्हणजे ₹1.25 खर्च येते. मग हे झालं क्षेत्रफळ, एवढे झालं क्षेत्रफळ. आता मी याचा गुणाकार करत नाही का, बघा आता टोटल येतात गुन्हेला किती, हे झालं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ गुन्हेला किती, एका याचा खर्च 1.25. आता याचा काय करायचा, गुणाकार. याचा गुणाकार करताना सरळ सरळ काय करायचं, 1 2 3 4, 4 शून्य, 1 2 3 4 शून्य ठेवले. ठीक आहे, 3 त्रिक 9, 9 पाची 45, 5 हातचे 4. ठीक आहे, 9 दुने 18, 18 4 22, 22चे 2 हातचे 2, 4 1 4, 4 1 सॉरी 9 1 9, 9 2 11. ठीक आहे, बघा काय केलं मी, याचा गुणाकार केला. हे झालं क्षेत्रफळ. क्षेत्रफळ गुणिला किती, प्रति चौरस मीटर खर्च. ठीक आहे, किती खर्च येते. आता इथं 2 घरानंतर पॉईंट आहे, म्हणून इथं 2 घरानंतर आपल्याला काय पॉईंट द्यायचं, म्हणजे हे 2 शून्य काय होईल, कॅन्सल होईल. हे आपलं काय झालं, उत्तर. कुठे आहे उत्तर आपलं, इथं आहे. ठीक आहे, कधी असं गणित जर आलं
तर त्याचं क्षेत्रफळ काढायचं, गुणिला तो काय करायचा, खर्च करायचा. कधी कधी काय होते, इथं कुंपण असते आणि ती पण चौपदरी कुंपण असते, म्हणून त्याला 4 पट करायचं असते. कुंपण असते, शेताला कुंपण घालायचं आहे, पण ते कुंपण 4 पदरी आहे, 3 पदरी आहे, हे लक्षात ठेवायचं. 3 पदरी समजा गुणिला 3 करायचं, 4 पदरी समजा गुणिला 4 करायचं संख्येला पूर्ण. ठीक आहे. बघा पुढचं गणित बघा. 5% दराने 8,000 रुपयाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज. काय विचारलं, चक्रवाढ व्याज. ठीक आहे. सूत्र न वापरता बघा कसं काढायचं चक्रवाढ व्याज. ठीक आहे. आपण ते सूत्र टाकत बसा आणि त्याचा गोंधळ करत बसा. बघा पहिले 8,000 रुपये किती दर किती आहे, 5% दर आहे. म्हणजे आता कोणत्याही संख्येचे 10% म्हणजे काय, एका घरानंतर अलीकडे घरानंतर पॉईंट दिला त्याचा 10% होते. आता इथं जर आपण पॉईंट दिला तर 8,000चे 10% होतात 800. मग साहजिक आहे ना, 10% 800 होतात, तर 5% किती होईल, त्याच्यावर दे म्हणजे 400. म्हणजे याचं काय, एका वर्षाचं व्याज किती झालं, 400 रुपये. म्हणजे याचे जे 5% आहे, हे 8,000 रुपयाचे जे 5% आहे ते आहे 400. मग आता हे पहिल्या याच्यात काय करायचं, प्लस करायचं. 0, 0, 4 आणि इथं 8. हे झालं पहिल्या वर्षीचं व्याज. ठीक आहे, पहिलं वर्ष. आता याचे पण चक्रवाढ म्हणजे व्याज म्हणजे काय, व्याजावर व्याज. याचे पण आपण काय करायचे, याचे पण परत 10% करायचे, त्याला अर्ध करायचं. आता याचे 10% किती, 480 आपलं सॉरी 840, त्याच्या अर्ध किती 420, परत याच्यात 420 प्लस करायचे. 0, 2, 4 आणि 4 8 आणि इथं किती 8. हे झालं दुसऱ्या वर्षीच. आता तिसरं वर्ष. तिसऱ्या वर्षी सुद्धा इथं किती, इथं 10% होतात 882, पण याच्या अर्धे किती होतात 441. किती होतात 441. 441 882. 882 म्हणजे 10% होतात. कोणत्याही संख्येचे 10% म्हणजे अलीकडे घर पॉईंट दिला तर त्याचे 10% होतात. कोणती संख्या किती मोठी असू दे, याचे 10% किती झाले 882. 882चे अर्धे म्हणजे आपल्याला काय करायचे, फक्त आपल्याला 5% घ्यायचे म्हणून अर्धे. ठीक आहे. 882चे अर्धे 441 म्हणजे प्लस करायचं. किती 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12, 2 5चा 1 9. हे झालं, हे झालं टोटल अमाऊंट. त्यानं काय विचारलं, फक्त आपल्याला फक्त व्याज विचारलं. काय विचारलं, व्याज. मग 8,000 मधून ही रक्कम मायनस करायची, ह्या रकमेमधून 8,000 मायनस करायचे. 9, 2, 61 आणि 8,000 1, 6, 2 आणि 1 1261. कुठे आहे दाखवा 1261, इथं आहे 1261. क्लिक झालं 1261. सोपं आहे. आता तुम्ही जर किंमत टाकली असती ते RNP जे काही आहे ते किंमत टाकल्या, त्याच्यापेक्षा कसं आपल्याला 10% समजते, 5% समजते. 5% काढता आलं. आता मला सांगा, याचे जो तुम्ही 10% काढले 400. ठीक आहे, 10% झाले याचे किती 800. 800 याचे 10% झाले. 10% म्हणजे ज्या अर्धे किती झाले 5%. हे झाले 5%. 1% पण काढता येते आपल्याला. आणखीन हे जे 10% आणखीन एक घर पॉईंट झालं 1%. कळलं. पुढचं गणित बघा. एका संख्येला 3, 5, 7 ने भागले असता 2 उरते. ह्या संख्येने जर भागलं त्या संख्येला तर 2 उरते म्हणते, तर ती संख्या कोणती. आता ह्या संख्या आहे मूळ संख्या, 3 मूळ संख्या, 5 मूळ संख्या आणि 7 मूळ संख्या. ह्या संख्येला भाग कोणत्या संख्येने जाते, म्हणजे ह्या संख्येला जो गुणाकार येते ना त्या संख्येला त्या संख्येने भाग जाते. त्या तिन्ही संख्येचा जो गुणाकार असतो त्याच संख्येला त्याने भाग जाते. मग आता याचा गुणाकार होतो 7 5 35, 35 त्रिक 105. बघा 7 5 35, 35 त्रिक 105. आता बघा काय म्हटलं त्यानं, ती संख्या कोणती, 2 उरते ना. 105 जर असेल तर 3 ने भाग जाते, 5 ने जाते आणि 7 ने जाते, काहीच उरत नाही. पण तो काय म्हणते 2 उरले पाहिजे. म्हणजे 2 काय करायचे, यात प्लस करायचे. 5 आणि 2 7, 0 आणि 1. आता बघा, आता जर 3 न जरी भागलं तरी 2 उरते, 5 न भागलं तरी 2 उरते आणि 7 न भागलं तरी 2 उरते. म्हणजे असे जर गणित आलं तर याचा काळाचा लसावी जर मूळ संख्या असेल तर त्याचा सगळ्याचा गुणाकार म्हणजेच त्याचा लसावी. याचा काळाचा लसावी, लसावीमध्ये जी संख्या त्यानं सांगितलेली आहे ती ऍड करायची. झालं उत्तर. कुठं आहे 107. बघा 105 दिलं आहे बरोबरती. घाई गडबडमध्ये आपण 105 क्लिक करतो. उत्तर आल्यानंतर लगेच आपल्याला एवढी घाई होते, अरे 105 आलं धाव आपया, उत्तर लगेच आपण करतो. पण नाही, 107.
लक्षात घ्या, 2 उरते म्हणते, म्हणून 2 त्यात काय करायचं, प्लस करायचं. बघा, एक गट आहे, एका गटात पुढचं गणित बघा, एक गट आहे, त्या गटात 100 विद्यार्थी आहे. किती विद्यार्थी आहे, 100 विद्यार्थी आहे. त्यापैकी 66 मुलांना क्रिकेट आवडते आणि 52 मुलांना कबड्डी आवडते आणि 20 मुलांना दोन्ही आवडते. तर असे किती मुलं आहे म्हणते 100 मध्ये ज्यांना काहीच नाही आवडत, ते आपल्याला काढायचे. बघा कसे काढायचे, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, 100 मुलं किती आहे, 100 आहे. एक तर आपलं कन्फर्म झालं, मुलं 100 आहेत. ठीक आहे, त्यापैकी 66 मुलं क्रिकेट खेळतात, 52 मुलं कबड्डी खेळतात आणि 20 मुलं दोन्ही खेळ खेळतात. 20 मुलं दोन्ही खेळ खेळतात. आता याचं हे सोडू आपण. हे का बरं मी मायनस केलं, कारण हे जे 20 आहे हे या दोघांमध्ये आलेले आहे. कारण हे 66 क्रिकेट आणि हे कबड्डी आणि हे जे दोन्ही आहे, हे दोन्ही ह्या याच्यामध्ये आलेले आहे. त्याच्यामुळे म्हणून आपल्याला याच्यातून काय करायचं आहे, ते मायनस करायचं आहे, कारण परत आपण विद्यार्थी घेणार नाही. त्यामुळे 66 अधिक 52, 6 2 8, 6 5 11. ठीक आहे, 11 वजा 20, उत्तर किती येते, 98. किती, 98. आता 98 जे आहे, हे जे 98 आहे, हे काही ना काही खेळतात, कबड्डी क्रिकेट काही ना काही खेळतात. ठीक आहे, बघा 66 विद्यार्थी क्रिकेट, 52 विद्यार्थी कबड्डी आणि हे दोन्ही, म्हणून हे दोन आपण ह्या दोघांच्या मधून मायनस केले. ह्या दोघांच्या आपण बेरीज केली आणि यातून काय केले, हे मायनस केले. म्हणून हे जे 98 भेटले आपल्याला प्युअर, हे खेळतात, काही ना काही खेळतात. म्हणजे ज्याचा अर्थ आहे 100 पैकी किती राहिले मग असे त्याचे काहीच खेळत नाही, 98 खेळतात, म्हणजे 2. 98 100 मायनस 98 म्हणजे 2 जे पोरं आहेत ते काहीच नाही खेळत. समजलं. आता बघा, दुधाचा भाव 15 रुपये असताना, पुढचं दुधाचा भाव 15 रुपये असताना रोज 400 मिलीलिटर दूध घेतले तर संपूर्ण जून महिन्यात दुधाचे रुपये किती. बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, जून महिना किती दिवसात असतो, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून. नाही समजलं तर इथं करायचं, हे तुम्हाला माहित असेल. जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जून 30 दिवसाचा असतो. किती दिवसाचा, 30 दिवसाचा असतो. ठीक आहे, आता मला सांगा 400 मिलीलिटर रोज घेतलं, किती घेतलं, 400 मिलीलिटर रोज घेतलं. आता बघू, 400 मिलीलिटर गुणिला 30 किती झालं, 1 2 3, 1 2 3, 4 त्रिक 12. बघा 12,000 मिलीलिटर, 12,000 मिलीलिटर झालं, म्हणजे किती झालं, 12 लिटर. काय झालं, 12 लिटर. कारण 1000 मिलीलिटरचा 1 लिटर होतो, इथं 12,000 मिलीलिटर आहे म्हणजे 12 लिटर मिली, 12 लिटर झालं. किती झालं, 12 लिटर. भाव किती आहे, 15 रुपये गुणिला 15, गुणाकार करायचा. 15 2 30 0 हातचे 3, 15 1 15, 15 3 18, 180 रुपये. 180 रुपये. सर ठीक आहे, बाकीचे जे गणित आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ टोटल. ठीक आहे.